बळीराजाच्या मदतीसाठी पुढे या, जमेल त्या स्वरूपामध्ये मदत करा. आमदार अभिजित पाटील यांचं देवस्थानांना आवाहन. इंदापूरमध्ये पावसाचा हाहाकार. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. घरात आणि दुकानांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिक हैराण. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पूर परिस्थितीमध्ये सतर्क रहा, घाबरून जाऊ नका. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं आवाहन. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी. बाळासाहेब थोरात यांनी बाधित गावांची केली पाहणी. तर आई कृपा कर, सरकारला सद्बुद्धी दे. बाळासाहेब थोरात यांचं मोहटा देवीच्या चरणी साकडं. लातूरमध्ये बच्चू कडूंचं चक्काजाम आंदोलन. ओला दुष्काळ आणि कर्जमाफीच्या बद्दल 28 तारखेपर्यंत निर्णय घ्या. निर्णय न झाल्यास संभाजीनगर किंवा नागपूर घेरू. बच्चू कडूंचा महायुतीला इशारा. अक्कलकोटमध्ये शेतकऱ्यांचं पाण्यामध्ये बसून आंदोलन. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. शेतकरी नेते विकी चौधरींची मागणी. साताऱ्यातील खटाव तालुक्यामध्ये वादळी पावसाचा कहर. ऊस शेती जमीनदोस्त, तर शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. तातडीने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यातील कोयना धरणाचं प्रमुख धरणं तुडुंब भरली. कोयनेतून 2100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळचा मदतीचा हात. 3200 लिटर दुधाचं मोफत वाटप. गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून मदत करण्यात आली. प्रभारी मुख्याध्यापकाकडून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. डोंबिवली ग्रामीण भागातील संतापजनक प्रकार. मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.